आमच्याकडं सकाळी 10 वाजता पाणी गेलं होतं, तर डायरेक्ट रात्री 9 वाजता पाणी आलेलं होतं आणि मला माहिती होतं येणार आहे म्हणूनच मग मी रात्री स्वयंपाक, जेवण वगैरे सगळं पटपट आवरून घेतलं होतं आणि भांडे गोळा करून ठेवले ते घासण्यासाठी. म्हटलं पाणी आलं की पटपट भांडे वगैरे घासता येतील आणि किचन ओटा वगैरे सुद्धा साफ करून घेतला आणि असे 2 पातेले भरून ठेवले ते पाण्याचे. कारण आमच्याकडे 24 तास पाणी असतं, त्याच्यामुळे पाण्याची काही गरजच लागत नाही भरून वगैरे ठेवायची. त्याच्यामुळे माझ्याकडे भांडेच नाही आहेत. तर कधी प्रॉब्लेम आला तर हे असे 2 पातेले मी भरून ठेवते किचन ओट्यावरती. त्यानंतर मग फरशी वगैरे पुसून घ्यायची होती. तर मागच्या गुरुवार, शुक्रवार जो पाण्याचा प्रॉब्लेम झाला होता ना, तर आमचा पुढचा गुरुवार आला तरी आमच्या पाण्याचा प्रॉब्लेम काही सॉल्व्ह झालेला नाही आहे. तर असं पटपट काम करून इतकं गरम झालं होतं, म्हटलं थंड पाण्याने तोंड धुवून घ्यावं. तर मस्त थंड वाटलं आणि त्यानंतरनं राहिलं होतं कूलरमध्ये पाणी भरायचं. म्हटलं कूलरमध्ये सुद्धा पाणी भरून घ्यावं, म्हणजे मग पाईपने भरलं की व्यवस्थित जातं. तर असं मगनी वगैरे वतायचं म्हणलं ना, की सगळं सांडासांडी होती. पण कूलरमध्ये पाईप लावला, चालू केला आणि माझ्या लक्षात आलं की पाणीच गेले. तर म्हटलं असं तर ही मनी माऊसुद्धा अशी मध्ये करतच होती. तर आजचा ब्लॉग इथंच थांबवते. धन्यवाद. बाय.